पायाचे तुकडे पडले हो माय नाची नाची सन माया देवा 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 आता हेच ऐकायचं आणि बघायचं शिल्लक राहिलं होतं का रे. पुष्पा काय झालं? काय झालं काय विचारता. आता जीव नुसता खाली जे काय ऐकलं ना माझ्या पायाखालची जमीन सरकली सासूबाई. आपले मनोज भाऊजी. मन्या काय झालं मन्याला? मगाशी जेवला बी नाही तो नीट. ती वल्लरी खायला उठली ना त्यांना. हो सासूबाई खाली आपल्या मित्रांना रडू रडू सांगत होते ते. गळ्याला तोर लावून फास घ्यावासा वाटतो जीव द्यावासा वाटतो म्हणे. काय? हो काय मन्या असं बोलला? नाहीतर काय. बरोबर आहे ना. घरात 2 घास शांततेने खाऊ देते काय बायको? हा ते बिचारे आतल्या आत कुडत राहतात. मनातल्या मनात झुरत राहतात. बोलून दाखवत नाहीत काही. सासूबाई त्याची तब्येत ना यामुळेच खालवली असणार. पुष्पा मला नीट सांग नक्की काय झालंय? सासूबाई अहो मी खाली गेले होते ना. ते काय बरोबर वाटत नाही मला. ही वल्लरी आहे ना कोणाला सुख लागू दिलं असं वाटत नाहीये मला. आई हे तू बोली राहिली आहे? अगं इतके दिवस तर माई सून करत होती तू. आता तुम्ही तेच सून तुया लेकाले खडी फोडायले जेल मध्ये पाठवायचं षडयंत्र करी राहिली आहे. सासूबाई मनोज भाऊजींची मला काळजी वाटते. हा ती वल्लरी जीव घेईल त्यांचा. जीव घेईल? असा कसा जीव घेईन? हा मी बरे घेऊ देईन? मी तिले घर असं बर्बाद करू देणार नाही. मायाशी गाठ आहे तिची. मायाशी वल्लरी थांब. सासूबाई काय झालं? काय झालं? मला विचारते तू काय झालं? माझ्या लेकाले गिळायला निघालीये आणि वर मलाच विचारते काय झालं? काय हे काय बोलताय तुम्ही सासूबाई? मला कळत नाहीये. नाही समजत आहे? खरंच नाही समजत आहे तुला? हा बरोबर आहे ना. कसं समजीन? हा स्वतःच्या वकिली तोऱ्यातनं बाहेर येशील तर तुला बाहेरचं जग आणि घरातले माणसं दिसतील ना. काय? एक मिनिट मला समजेल असं प्लीज बोलाल का तुम्ही? मला खरंच नाही कळत आहे. नाही समजत आहे? हा खरंच नाही समजत आहे? बरं मी समजवते तुला. सासूबाई मला सांग हा जो काही तू वकिलीन बाई म्हणून तोरा मिरवते स्वतःला गरिबांचा कैवारी समजते हे सगळं कोणामुळे शक्य झालंय? म्हणजे माया मन्यामुळे शक्य झालंय हे. त्याने तुला आडी मुंबईत आणलं. आम्ही नको नको म्हणत असताना शिकवलं. तुझ्या पाठीशी उभा राहिला. तुला हे घर गाडी घेऊन दिली आणि तू काय केलं? त्याच्या जीवावर उठली तू. अगं मग तुझ्यापेक्षा ती सुमन काय वाईट होती? तू तिचा बी काटा काढला. अगं आई हिले पोलिसांना काय फायदा आहे? ही तर हिची 25वी केस लढी राहिली आहे ना. हिचं तो लोकांमध्ये नाव होईन. अन्यायाविरुद्ध लढताना वल्लरी भामरे नाती गोती बी मध्ये आणत नाही.
स्वतःच्या नवऱ्याविरुद्ध केस लढणारी बाई म्हणून नाव होईन ना हिचं. मग बाकीचे लोक जगो मरो हिले काय फरक पडणार आहे? सगळ्या केस जिंकी सन वर्ल्ड रेकॉर्ड करायचा अशी निले. चुलीत घालते रेकॉर्ड. तुझ्यामुळे माझा नवरा माझा पोरगा रस्त्यावर आलेत. तुझ्यामुळे माझा नवऱ्याचा जीव गेलाय आणि तू रेकॉर्ड करायला चालली. सासूबाई, तुम्ही माझ्याबद्दल हे विचार ठेवताय? हे तुम्ही बोलताय? हो, मीच बोलतेय. घरी करून ठेवलंय तू आम्हाला. अगं पण निदान स्वतःच्या नवऱ्याच्या जीवावर तरी उठायचं नव्हतं. वंशाले वारस देणं तर दूरच राहिलं, पण निदान मी जिवंत असेपर्यंत माझ्यासमोर माझ्या लेकाले नीट राहू दे. अगं डाकीन सुद्धा 7 घरं सोडून वार करते आणि तू स्वतःच्याच घरावर विस्ता फिरवायला निघाली आहे. सासूबाई, काय झालं? हं? वाईट वाटतंय? त्रास होतोय? हं? मग माझ्या मनाच्या डोळ्यात पाणी पाहिजे, मला किती त्रास होत असेल याचा विचार केलाय का कधी? आम्ही काय बोलणार ना? आम्ही तुझ्या दारात पडलोय. बोलण्याशिवाय तर आम्ही काहीच करू शकत नाही. काहीच करू शकत नाही. पण एक लक्षात ठेव वल्लरी, जर तुझ्यामुळे माझ्या मनाचं काही बरं वाईट झालं तर मीच काय, देव सुद्धा तुला माफ करणार नाही. लक्षात ठेव. लक्षात ठेव. काय झालंय वल्लरीला काही कळत नाही. ती अन्याय झालेल्या लोकांच्या पाठीशी ठामपणे उभी राहते, याचा किती अभिमान वाटायचा. आणि आता तिचं काय चालू आहे ना माहित नाही. आम्ही तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती ऐकायला तयारच नाही. कैसा ना कि हम जानते हैं वल्लरी ताई किती इमोशनल है. उस लड़की के साथ जो नाइंसाफी हुई त्याच्यामुळे तर वल्लरी ताई असं वागत नसेल ना. पण मग मूर्खपणा करते वल्लरी. तिने काय ठेका घेतलाय का प्रत्येकाला न्याय मिळवून द्यायचा, ते पण स्वतःच्या घरात आग लावून. पण आता आपण काय करू शकतो? तिला थांबवायचं कसं? काही उपाय आहे का? नाहीये उपाय. कारण एकदा वल्लरीने काहीतरी ठरवलं ना की ती कोणाचंच काहीच ऐकून घेत नाही. एक मिनिट मी काय म्हणतो, रिलेशनशिप मध्ये थोडं कॉम्प्रोमाइज करायला लागतं ना. या सगळ्यात ना मनोजची काही चूक नाही आहे, हे आपल्याला तिला समजून द्यावं लागणार आहे. पण मनोजची चूक नाहीच आहे. कोणी चुकीचं असेल ना तर ती वल्लरी आहे. त्या परिस्थितीमध्ये त्याला जे बरोबर वाटलं ते त्याने केलं, त्यामुळे चुकीची वल्लरीच आहे इथे. बरोबर आहे, पण वल्लरी ताईला वाटत नाही ना की तिची काही चूक आहे ते. अरे तोच तर प्रॉब्लेम आहे ना. इतकी हुशार असलेली वल्लरी आज अचानक असं का वागते तेच कळत नाहीये. हुशार? याला तू हुशार म्हणतेस? निव्वळ मूर्खपणा आहे हा. मला सांग, मनोजनी कोणाचा खून केलाय का ग खरंच स्वतःहून? हा, कोणाला मुद्दामून मारलाय का खूनी आहे तो? त्याचा एवढा मोठा इश्यू केला तिने. आता आपला बिझनेस वाढवायचा म्हणून त्याने पैसे घेतले, तर एवढं काय त्यात? इट्स व्हेरी नॉर्मल. नाही नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की वल्लरी मनोज भाऊजींमुळे वकील होऊ शकली आहे. मग आपला माणूस महत्वाचा आहे का आपली तत्व महत्वाची आहेत? खरंच आहे यार,
केवढं मोठं सॅक्रिफाईस केलंय मनोजने तिच्यासाठी. हो ना, त्या मनोजने वल्लरीला वेळोवेळी सपोर्ट केला यार. नाही, वल्लरी यावेळी खूप मोठी चूक करते, खूप मोठी. जेवून घेता का? हो तर मग नंतर पडा. चला. भूक नाही मला, तू जेवून घे. अशी कशी भूक नाही आहे? 2 घास खाऊन घ्या ना. चला. तू जेवून घे, मला भूक नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला जर का भूक नसेल तर मलाही भूक नाही आहे. मी नाही जेवत. झोपूयात. वल्लू, मला खरंच भूक नाहीये. माझ्यामुळे तू उपाशी नको राहू. जेवून घे. एक गोष्ट सांगू का? तुम्हाला माझ्यावर राग आलाय हे मला माहिती आहे, पण म्हणून माझ्यावरचा राग तुम्ही अन्नावर का काढताय? त्याची काहीच गरज नाहीये. तुला माझा राग कळतो, माझं प्रेम कळतं, पण मी हे सगळं फक्त पैशांसाठी नाही करत हे का नाही कळत आहे? तुझ्यासाठीच करतोय ना ग. तेव्हा बोलू, तूही माझ्यासोबत खस्ता खाल्लेस. मी कधीच तुझी हौसमौस करू शकलो नाही. मला वाटलं की ह्या पुढे मी तुला कायम सुखात ठेवेन. तर काय चुकलं माझं? आपलं फ्युचर सिक्युअर करण्यासाठी मी एकदा जरा वेगळं काम केलं. या केसमध्ये काय चुकलं माझं? तूच मला सांग, ही केस जर कोर्टात उभी राहिली आणि मी त्यात अडकलो तर चालेल तुला? तुझे विचार, तुझी तत्व हे माझ्यापेक्षाही मोठे आहेत का ग? तुम्ही आजवर माझ्यासाठी जे काही केलं ना, त्या सगळ्या गोष्टींचा मी खूप आदर करते. पण मी फक्त वकील व्हावं हे तुमचं स्वप्न नव्हतं ना. मी वकील झाल्यानंतर गोरगरिबांसाठी लढावं, त्यांना न्याय मिळवून द्यावा हे सुद्धा तुमचं स्वप्न होतं. मग आज त्या स्वप्नांचं काय झालं? आज जर का मी सानिकासाठी उभी राहतेय, तिच्यासाठी लढा देतेय, तर त्यात माझं काय चुकलं सांगा ना. आज जर का मी सानिकाला न्याय मिळवून देतेय तर ते माझं कर्तव्य आहे. असं नाही वाटत का तुम्हाला? कर्तव्य? तुला तुझे वकिली कर्तव्य बरोबर आठवतात हा वल्लरी? पण एक सून म्हणून, बायको म्हणून हे घर जपणं तो कर्तव्य नाहीये का? स्वतःच्या घराची राख रांगोळी करून दुसऱ्याच्या घरात उजेड पाडायला निघाली तू? अगं हे करताना जनाची नाही पण स्वतःच्या मनाची तरी लाज बाळगायची होती. हे काय म्हण्या, तू मला सांगितलं होतं म्हणून मी हिच्याशी चांगली वागत होती, पण बघ हिने काय केलं. तुझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवून तुझ्या पाठीत खंजीर खुपसला हिने. आई, ऐकून घेतोय म्हणून वाटेल ते बोलू नकोस. वल्लरी माझी बायको आहे आणि माझ्या बायकोशी असं बोललेलं मला चालणार नाही. आमच्या दोघांमधलं भांडण आहे, आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचंय ते. म्हण्या, अरे तुले समजी नाही राहिलं, तुले उद्ध्वस्त करायला निघाली ही. चालेल, आमचं आम्ही बघून घेऊ. तू रूमच्या बाहेर जा. अहो वल्लू, आई बाहेर जा.
ॲडव्होकेट मिसेस वल्लरी मनोज भामरे. छान चाललंय तुमचं. ज्या नवऱ्याने आजवर तुझी साथ दिली, जीवाचं पाणी करून तुला वकील बनवलं, आज तू त्याचीच साथ सोडलीस. लाज नाही वाटली? अगं, आज तू जे काही आहेस ते कोणामुळे आहेस हे विसरलीस का? इतकी कशी ग स्वार्थी तू? हा, तुझा नवरा, तुझ्यासाठी त्याने किती खस्ता खाल्ल्या. घरच्यांच्या विरोधात गेला, समाजाच्या विरोधात गेला, आणि तू काय केलंस ग? त्याला गरज असताना त्याची साथ सोडलीस. तुझा हात अगदी अलगदपणे सोडवून घेतलास. लाज वाटली पाहिजे तुला. त्या सानिकाला न्याय मिळवून द्यायच्या नादामध्ये तू त्याच्यावर अन्याय करतेस. काय मनोज भामरे, बायकोच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा नवरा. झोप येत नाहीये? मनाला बोचणी लागली आहे का? बिचाऱ्या वल्लरीने आजपर्यंत तुझ्याकडे प्रेमाशिवाय काय मागितलंय रे? किती विश्वास ठेवला तिने तुझ्यावर, आणि तू काय केलंस? तिच्या विश्वासाला तडा दिलास. या सगळ्या प्रकरणाचा तिला किती मोठा धक्का बसला असेल हे कळतंय का तुला? तिची तत्व तिच्यासाठी महत्वाची आहेत हे सगळं माहीत असताना तू असं वागलास. नुसतं प्रेम करून उपयोग नाही मनोज. तू तिच्या तत्वांचा आदर करायला हवा होतास. माझं तुमच्यावर किती प्रेम आहे हे कदाचित मी तुमच्यापर्यंत ती पोचवू नसेल शकले. माझं तुमच्यावर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम आहे. तुम्हीच सांगितले ना, तुम्हीच शिकवलेत मला की नाती आणि कर्तव्य यातनं काही निवडायचं असेल तर कर्तव्य निवड म्हणून. तेच केलं ना. सानिकाला न्याय मिळवून देणं हे माझं कर्तव्य आहे, आणि मी ते पूर्णपणे पार पाडेन, तुम्हाला वचन देते. पण याचा अर्थ असा होत नाही की माझं तुमच्यावर प्रेम नाहीये. माझं तुमच्यावर कायमच प्रेम असणार आहे, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. पटतंय ना तुम्हाला? तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? हा, मी जे काही म्हणते ते खरंच पटलं ना तुम्हाला? वल्लू, अगं या जगात तुझ्या इतकं महत्वाचं माझ्यासाठी काहीच नाहीये आणि कधीच नसेल. पण हे मी तुला नाही सांगू शकत, कारण आत्ता या क्षणी तरी मला तुझ्या समोर लढायचं नाहीये. एका शब्दानेही व्यक्त व्हावंसं नाही वाटलं का ह्यांना? खरंच माझा इतका तिरस्कार करतायत का?